श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणेतर्फे हिंदू नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदा 25वे वर्ष असल्यामुळे 4 महिन्याआधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे। तसेच 25वे वर्ष असल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते। ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते। या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात। या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात। तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागत यात्रेत सहभाग असतो। ठाणे शहरात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते। यासाठी गुढीपाडव्याच्या महिनाभर किंवा 1.5 महिना आधीपासून तयारीला सुरुवात केली जाते। बैठकीत शहरातील विविध संस्था तसेच गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे 4 महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे। या संदर्भातील बैठक सोमवारी पार पडली। या बैठकीत शहरातील साधारण 20 संस्थांनी सहभाग नोंदवला होता। विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। तसेच यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष होत असल्यामुळे यंदाची ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे। नमस्कार, मी संजीव गंगाधर ब्रह्मे, कार्याध्यक्ष श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे हे दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन करत असते। गुढीपाडवा म्हणजे काय? हे हिंदू नववर्ष ना। हिंदू नववर्ष का? तर या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली। म्हणजे खरं म्हणजे हे तर नववर्ष अखिल मानवजातीच आहे आणि गुढीपाडवा हा आपण त्यातला अतिशय पवित्र दिवस मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा। या दरवर्षी कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास गुढीपाडवा स्वागत यात्रेचे आयोजन करत असते। नुसतं स्वागत यात्राच नाही तर इतरही कार्यक्रम, सांस्कृतिक चळवळ ही न्यासातर्फे केली जाते। यावर्षी सुद्धा येणाऱ्या 3 महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपण अनेकविध कार्यक्रम आयोजन केले आहे, कारण रौप्य महोत्सव वर्ष आहे। आपणास विनम्र आवाहन की येणाऱ्या 3 महिन्याच्या कार्यक्रमात तसेच गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपण उत्साहाने सहभागी व्हावे। मी खास करून आवाहन करू इच्छितो तरुणांना, महिलांना, विद्यार्थ्यांना की यावर्षी आपण पारंपरिक वेशेमध्ये रंगाची उधळण करत या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे।